झालं ना? ओके. तर स्टुडंट, आज आपण बघणार आहे हॅबिट. ओके. हॅबिट सर्वांना माहिती आहे. एक हॅबिट म्हणजे काय मराठीमध्ये? सवय. ती चांगली सुद्धा असू शकते, वाईट सुद्धा असू शकते. ओके. आपण सवय म्हणजे काय त्यामध्ये आता बघणार आहे आपण डेफिनेशन. इट इज द टेंडन्सी ऑफ इंडिव्हिज्युअल टू बिहेव इन द सेम वे ॲज ही हॅज बिहेव अर्लियर. ओके. आता माझा बिहेवियर वेगळा आहे, तुमचा वेगळा आहे. ओके. आता एखादी हा पेन जर का मी असंच ठेवला, ओके, त्याला बंद करून क्लोज करून नाही ठेवला. ओके. आता एखादीची हॅबिट असते की हा पेन जो आहे असंच ठेवणार, ओके, हा असंच खिशामध्ये टाकणार, ओके, किंवा पॉकेटमध्ये टाकणार. त्यामुळे काय होणार, ती इंक तिची बाहेर येणार. ओके. हॅबिटमुळे काय झालं, त्याचा इफेक्ट झाला, साईड इफेक्ट त्याला दिसला. ओके. जर का मीच हा पेन जर का क्लोज करून ठेवला असता, माझं शर्ट पॉकेट किंवा काही खराब झालं असतं का? नाही. ओके. तरच आपण हॅबिट बोलणार. इंडिव्हिज्युअलमध्ये प्रत्येकामध्ये वेगळी हॅबिट आहे. एक ती गुड असू शकते किंवा बॅड असू शकते. कुठं होतं आपण? कोणीतरी रीड करा बरोबर. कोणतरी रीड करा. It is the repetition of a similar action in similar circumstances. ओके. आता रिपीटेड ॲक्शन असते त्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेला तुम्ही हॅबिट्स शिकणार ना, थर्ड इयरला तुम्हाला एक म्हणजे थर्ड इयरलाच तुम्हाला सायकेट्रिक आहे ना, थर्ड इयरला तुम्ही शिकणार आहेत. यामध्ये खूप सारे हॅबिट डिसऑर्डर आहेत. ओके. समटाइम्स पीपल लाईक डिट. हा कंटिन्युअसली हात श्रिंक करतो, ओके, शेक करतो. ओके. त्यानंतर कंटिन्युअसली कोणीतरी, आता माझी हॅबिट आहे की मी माझा जो स्पेक्स आहे तो असं करतो, कारण की मला थोडा जरी खाली झाला वरती झाला मला इरिटेशन होतं. ओके. तर ही माझी हॅबिट आहे. ओके. प्रत्येकामध्ये वेगळी आहे. ओके. Characteristics of habit. Okay. Learn or acquired through repetition. It is automatic. ओके. आता हा जी तुमची हॅबिट्स आहे, ओके, ती रिपिटेशन असणार. ओके. तुम्ही आता मी क्लास म्हणून शिकून गेलो, बाहेर गेलो, ओके, किंवा मी परत क्लासमध्ये आलो. आता माझी हॅबिट काय आहे? टीचिंग करणे. एक हॅबिटच पकडू आपण, टीचिंग करणे. ओके. आता हा हे काय करतो मी? रिपिटेशनही करतो ना. आता तुम्ही ज्यावेळेला लंच करतात, ओके, तुम्ही वन टाईमच बाईट घेतात का? नाही, रिपीट करतात ना. ओके. तर सेम आहे. ज्यावेळेला तुम्ही एखादी ॲक्शन करतात की जी तुमच्या बॉडीकडून थ्रू म्हणजे तुमच्या बिहेवियरला सूट होत नाही, ओके, तुमच्या बिहेवियरला सूट होत नाही. आता मी नेल बाईट करतोय, एक्झाम्पल देतो, नेल बाईट करतोय. ही हॅबिट चांगली आहे का वाईट आहे? हां, ओके. स्ट्रेसमध्ये सगळेच करतात नेल बाईट. ओके. तर आता ही रिपिटेशन आहे ना, वन टाइम थोडी ना करणार आहेत. ओके. बोलो. आता ही रिपीटेड मुवमेंट आहे ना तुमच्या बॉडीमध्ये. ओके. तुम्ही वन टाइम तर नाही करणार, नेल बाईट करून झालं, ओके, तुम्हाला अजून रिपीट करणार, तुम्ही करणारच ना. ओके. सेम हॅबिट काय आहे? रिपिटेटिव्ह आहे. It is automatic. ओके. ऑटोमॅटिक होणार, तुम्हाला सुद्धा माहिती पडणार नाही काय होतं. आता हे बघा, मी केलं, हा स्पेसला माझा हात लावला. आता हे काय ऑटोमॅटिक आहे, मला सुद्धा माहित नव्हती, मी केली. ओके. It is performed in a uniform way only under similar circumstances. ओके. इट इज अ परफॉर्म इन युनिफॉर्म वे ओनली अंडर द सिमिलर सर्कमस्टन्स. ओके. आता तुम्ही परफॉर्म करतात एक सिमिलर वेनी. ओके. आता मी स्पेसला टच करतो माझ्या सिमिलर वेनी. ओके. इकडून पण करणार, इकडून पण करणार. ओके. सिमिलर वे झाली. ज्यावेळेला आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. मी जेव्हा छोटा होतो मी, त्यावेळेला माझा हँड आहे ना असं ॲटोमॅटिकली असं व्हायचं. हां, राईट शोल्डर्स व्हायचं. किंवा जर का मी टी शर्ट वेअर केलं ना, तर माझा टी शर्ट जर काय क्लॅविकल बोनचं थोडंसं जर खाली आलं ना, तर मला इरिटेशन होत होतं. मग मी असं करायचो. ओके. तर माझा हा एकच शोल्डर अफेक्ट होत होता. मग माझ्या घरचे का बोलले, तू दुसरा पण अफेक्ट कर ना, एकानेच का करतो? ओके. मग मी काय केलं, टी शर्टचा हा साईज थोडासा म्हणजे लूज झाला होता, मग मी हा साईज पण थोडा लूज केला. ओके. मग हा लूज केल्यामुळे काय झालं, माझ्या इकडून पण सेम मुवमेंट होत होती. मी असं करायचं अगोदर, मग नेक्स्ट टाइम असं करायचं. ओके. हे काय युनिफॉर्मिटी. ओके. मग यामध्ये कोणाला वाटायचं नाही की मला एखादी हॅबिट आहे, म्हणजे मला ही हॅबिट मोडायची होती, पण मी इकडून पण करायचो, इकडून पण करायचो, लोकांना वरती एक्सरसाइज करतो. Formation of habit. ओके. Enthusiastic or strong start. ओके. Voluntary repetition of new work or habit. आता एखादी हॅबिट तुम्हाला स्टार्ट करायची, समजा तुमच्या बॉडीलाच वाटलं की एखादी तुमच्या माइंडलाच वाटलं की मला एक हॅबिट स्टार्ट करायची. सगळ्यात बॅड हॅबिट सांगू का? स्मोकिंग. सिम्पल आहे, स्मोकिंग. एक्झाम्पल घेऊ आपण, स्मोकिंग. तो एक, आता स्मोकिंग ही सगळ्यात मोठी बॅड हॅबिट बोलतो आपण.
त्यांना साईड इफेक्ट खूप होऊ शकतात त्याच्या बॉडीवर. ओके, आता जर का मी स्मोक करतोय, एक्झाम्पल मी आता माझंच एक्झाम्पल देतो, म्हणजे मी करत नाही आहे पण सांगतो. ओके, आता मी स्मोक करतोय. आता ज्या वेळेला मी स्मोक करतोय, हे बघा मी तुम्हाला रिअल बेस्ट एक्झाम्पल दाखवतोय, जे की तुम्हाला कुठे भेटणार नाही. तुम्ही कुठं पण गेले, हॅबिट तुम्हाला हॅबिटच कळेल, पण जोपर्यंत तुम्ही इमॅजिन करणार नाही, तुम्ही बघणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार. ओके, आता मी स्मोक करतोय. तर आता माझ्या ज्या वेळेला मी स्मोक करतोय, मला माहिती आहे माझा माइंड थॉट काय करतोय, तुझा हँड खाली गेला पाहिजे. ज्या वेळेला तुला स्मोक करायचं तुझा हँड इन वरती आला पाहिजे, अप साईडला आला पाहिजे. ओके, मग आता हे काय झाले माझ्या बॉडीला हॅबिट. ओके, माझा हा वन हँड. पण तुम्हाला एक सांगू का, त्याच्यामुळे साईड इफेक्ट खूप होऊ शकतात. ओके, स्मोकिंगचे साईड इफेक्ट तुम्ही शिकणार एमएसएनमध्ये किंवा ज्या तुमच्या याच्यामध्ये अनाटॉमीमध्ये शिकू शकतात. तो तुम्हाला सायकोलॉजी सांगतो. ओके, मग आता माझ्या बॉडीला काय झालं आहे, हा एक हॅबिटच झाली ना. ओके, हँड अप करायचा, हँड डाऊन करायचा. ओके, चला तुम्ही ठीक आहे, तुम्ही गाडी चालवताय आणि तुमच्या माइंडमध्ये वेगळाच विचार चालू आहे, पण तुम्ही गाडी ठोकलीच नाही. तुमचा विचार कोण करतोय, अनकॉन्शियस माइंड विचार करतोय, आणि तुमचा सबकॉन्शियस माइंड काय करतोय, अटेन्शन देतो तुम्हाला की नाही तुला इकडून इकडे जायचं. ओके, तुम्हाला हे एक सिंपल गोष्ट सांगतो, तुम्हाला तुमच्या घरचा ॲड्रेस माहिती आहे सर्वांना. ओके, आता तुम्ही एखाद्या वेळेस नवीन घर घेतलं, तुम्हाला फर्स्ट डेला थोडंसं वाटणार, अरे नाही हा रस्ता होता की हा रस्ता होता, वाटणारच ना. सेकंड टाइम गेले, तुम्ही काय बोलणार, नाही हाच आहेत. तुम्ही जर कुठेही गेले, तुमचा घरचा ॲड्रेस सांगितला, ओके लेफ्ट जा, राईट जा, लेफ्ट जा, राईट जा. ओके, ही तुमच्या वडील काय झाली आहे, हॅबिटच झाली आहे. ओके, सकाळी आता सिंपल सांगतो, सकाळी उठायचं, ब्रश करायचं, चहा प्यायचं, किंवा तुम्हाला जी तुमची प्रोसेस आहे ती करायची. ओके, कॉलेजला यायचं, कॉलेजून घर जायचं, हे काय तुमची रुटीन नाही आलं बोलू शकतो, पण हा काय झालं तुमच्या बॉडीला हॅबिट. एक दिवस ब्रेक करा, एक दिवस ब्रेक करा, तुम्ही काय बोलणार, आज वेगळंच वाटतंय, आज कॉलेज तरी पाहिजे होतं, बोलतात ना. तुमच्या बॉडीला काय झाली आहे, हॅबिट. याला आपण नाव काय दिलं, रुटीन. सगळे लोक काय बोलतात, रुटीन, माझा रुटीन हा आहे, माझा रुटीन तो आहे, माझा रुटीन तो आहे. ओके, पण हा काय तुमच्या बॉडीला झालेली हॅबिट. आपण बोलतो ना, जर का मला एक गोष्ट करायची आहे, तर ती गोष्ट करायला म्हणजे उद्या रेकॉर्ड स्टुडंटला पण समजू द्या ना मी काय सांगतोय ते, तुम्हालाच नाही तर त्यांना पण कळू द्या. आता मी एक गोष्ट करतोय. ओके, आता मी एक्झाम्पल स्मोकिंग करतोय, एक दिवस ब्रेक झाली, साईड इफेक्ट होणार माझ्या बॉडीवर फिक्स आहे. मला करमणार नाही त्या दिवशी, मला असं वाटणार की मी अजून स्मोक करायला पाहिजेत. ओके, किंवा एखाद्या कंडिशनमुळे मला भेटलीच नाही स्मोक करायला. ओके, माझ्या बॉडीला काय झालेली आहे, ती हॅबिट बनलेली आहे, ब्रेक झाली. ओके, मग माझी बॉडी काय करणार, साईड इफेक्ट माझ्या बॉडीमधले बाहेर यायला चालू होणार. ओके, सेम तसंच आहे, हॅबिट तीच आहे, फक्त आपण त्याला हे बघा हॅबिटच हा शब्द यूज केला होता अगोदर, जे सायकोलॉजिस्ट होते ना त्यांनी हॅबिटच यूज केला होता, पण आपण इंग्लिशवाले स्टुडंट आहे म्हणून आपण डेव्हलप केलं खूप काही. जसं की आता हॅबिट कोण यूज करणार, हॅबिट रुटीन, त्यानंतर अजून डेली बेसिस किंवा असं डेली रुटीन. ओके, आता अगोदर तुम्ही फक्त बोलले रुटीन आणि डेली रुटीन, फरक आहेच ना. ओके, डिफरंट आहे. ओके, हॅबिट हा स्टार्टिंगलाच आलेला आहे, जे पण सायकोलॉजिस्ट होते त्यांनी हॅबिटच हा फॉर्म केला होता, त्यानंतर डिफरंट चेंजेस झाले. ओके, Absence of exception. ओके, हां आता आपण हा वाला एक मिनटं आपण हा बघू, व्हॉलंटरी रिपिटेशन ऑफ न्यू वर्क ऑर हॅबिट. आता मी आहे किंवा तुम्ही आहे, तुम्हाला ज्या वेळेला स्टडी करायचा आहे किंवा तुम्हाला एखाद्या वर्क प्लेसवर जायचं आहे, पहिले तुम्ही बोलणार आहे की मी कुठं बसलो आहे. मी पण ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी आलो होतो, मी बोललो कुठं बसलो आहे, मी माझा एक तर अभ्यास होत नव्हता. ओके, माझा अभ्यास ब्रेक झाला, मी बोललो मी कुठं बसलो आहे असं मला वाटलं. ओके, मग आता मी न्यू प्लेसला आलो आहे माझ्या, मी बोललो यार मी चुकी गेली येऊन, मग नाही तिथे मी विचार केला मी येणारच नाही. मग नंतर मला वाटलं नाही यार मी गेलो नाही तर मग स्टुडंटला कोण शिकवणार, असं माझ्या माइंडमध्ये विचार आला. ओके, मग मी थर्ड डेला सुद्धा परत ट्राय केला, यार आज नको, माझा स्टडीज होत नाही. मग मी थर्ड डेला पण विचार केला, यार आज माझा स्टडी होत नाही, मी नकोच जायला. पण नंतर मला वाटलं नको यार, माझ्यामुळे कोणाचं नुकसान नको व्हायला. ओके, मग हा काय, मग आता मला थोडीशी हॅबिट झाली. ओके, मग मी आता वेट करतो 2 कधी वाजणार, स्टुडंटला कधी शिकवणार. ओके, आता हा काय माझा अनकॉन्शियस जो माइंड आहे तो थिंक करतो याबद्दल. ओके, जो कॉन्शियस माइंड काय करतो, वर्क करतो याबद्दल. ओके, हां absence ऑफ एक्सेप्शन मीन्स लाईक दॅट की हां आता एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, absence ऑफ एक्सेप्शन. ओके, एक्सेप्ट म्हणजे की जे आपण करत नाही, एक्सेप्ट आपण बोलतो ना एक्सेप्ट. आता खालील दिलेल्या नद्यांपैकी अशी कोणती नदी जी वाहत नाही,
एक्झाम्पल सांगतो. खाली दिलेल्या नदींमध्ये अशी कोणती नदी जी वाहत नाही? गंगा, यमुना, सरस्वती आणि एखादी नदी पकडा जिला नाही अशी नदी पकडा जिला पाणीच नाही. ओके, एक नाव दिलं वेगळंच. आता तुम्हाला माहिती आहे गंगा पण वाहते, यमुना पण वाहते, सरस्वती पण वाहते. ओके, जी अशी आहे जी की वाहत नाही. ओके, ती म्हणजे एक्सेप्ट. त्याला आपण बोलतो एक्सेप्शन, अब्सेन्स ऑफ एक्सेप्शन. तो असं नाही करत की चला आज ठीक आहे, आज जाऊ दे, आज माझी हॅबिट मला थांबवायचीच नाही. आता मी माझा स्पेक्स, आता हा एका झाली माझी युनिफॉर्मिटी. ओके, आता हा का झाला माझा युनिफॉर्मिटी झाली का नाही? ज्यावेळेला मी दोन्ही साईड नाही करणार झाली माझी युनिफॉर्मिटी. ओके, पण आता मी एक्सेप्शन देणारच नाही त्यामध्ये. आता बुकिंग तर मला करायची आहे, पण मी एक्सक्यूज देणार का? बोलणार अरे यार तुझ्या घरी आजारी आहे, तू स्मोक करतोय, ठीक आहे ना, आजारी येऊ, आज न उद्या बरं होणारच. हॅबिटबद्दल आपण बोलतो ना की मला चांगली हॅबिट तर कोणालाच नाही राहत, हे लक्षात ठेवा. सगळ्यांना बॅड हॅबिट आहे. मोबाईल तर सगळेच यूज करतात. ओके, ज्यावेळेला आपण मोबाईल यूज करतो, आपला मोबाईल कोणा घेतला किंवा आपल्याला मोबाईल भेटला नाही, त्या दिवशी काय होणार? आपल्याला चिडचिड होणार. ओके, आपण बोलणार का आता मला 8 घंटे स्टडी करायचा आहे, माझं रुटीन ठरलं आहे, मला 8 घंटे स्टडी करायचा आहे, माझ्या मोबाईलला टचसुद्धा करणार नाही. ओके, आता माझ्या माइंडमध्ये फिट झालेलं आहे. पण ज्यावेळेला मी मिडलला कधी कुठं टच केला म्हणजे काय झालं? मी एक्सेप्शन देतोय माझ्या बॉडीला, चल ठीक आहे काय होत नाही, 2 मिनटं यूज कर, 3 मिनटं यूज कर. ओके, किंवा कोणाचा कॉल आला, चल ठीक आहे बोल 2 मिनटं, चल ठीक आहे कर यूज. ओके, हे काय झालं तुमचं एक्सेप्शन. पण त्या हॅबिटमध्ये तुम्हाला एक्सप्रेशन भेटत नाही. ओके, आता तुमच्याकडून घेतला एखादा मोबाईल, तुम्ही का बोलणार? आज तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी मोबाईल सबमिट करायचे आणि 1 तासमध्ये लेक्चरमध्ये स्टडी करायचा आहे, तुम्हाला जे वाटेल ते. ओके, तुम्ही काय विचार करणार की 1 तास कधी संपणार, कधी टाइम का जात नाही लवकर लवकर. ओके, तुम्ही काय करता? स्वतःला सांगत नाही की बाबा असं होऊ शकत नाही. ओके, असं होणारच आहे. ओके, म्हणून अब्सेन्स ऑफ एक्सेप्शन. ओके, समजलं एक्सेप्शनचं मिनिंग काय? Acquainting with the situations which will help in habit development. ओके, आता डिपेंड करते सिच्युएशन, तुम्ही कोणत्या सिच्युएशनला आहेत. ओके, झोप येते का? डिपेंड करता की सिच्युएशन तुमची, तुम्हाला कुठे स्टँड करायचे. ओके, आता मी आहे तुमच्या समोर बसलो आहे. ओके, तर मी बिहेव कोणता करणार? टीचरचा. मी घरी गेल्यानंतर बिहेव कोणता करणार? फ्रेंडचा. ओके, माझ्या ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी गेलो म्हणजे माझ्या गावी, त्या ठिकाणी बिहेव कोणाचा करणार? एका मुलाचा, कारण की माझे पॅरेंट्स त्या ठिकाणी. ओके, डिपेंड करतं तुमचं सिच्युएशन, तुम्ही कुठे स्टँड करताय, तुमची हॅबिट कोणती आहे. आता मला आई बोलायची सवय आहे. ओके, मी घरी जाऊन मम्मी बोलणार, जमणार का? नाही, कारण की माझ्या तोंडावाटे काही शब्द आलेच नाही मम्मी म्हणून. ओके, तर मी आता आई बोलतो तर मी काय बोलणार? आईच बोलणार. ओके, हे आता डिपेंड करतं सिच्युएशननुसार. म्हणजे कसं, आता तुम्ही चांगल्या लोकांच्या ग्रुपमध्ये गेलेत आणि वाईट लोकांच्या ग्रुपमध्ये गेलेत. सिच्युएशन सांगतो तुम्हाला. आता चांगले लोक स्टडी करणार फुल 8 तास आणि वाईट लोक फक्त टाइमपास करणार. ज्या दिवशी तुम्ही ह्या ठिकाणी गेले, समजून जातो तुमची नो लाईफ, फ्युचर काहीच नाही पुढे. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला ॲटलिस्ट फ्युचरमध्ये तुम्ही कुठेतरी स्टँड करणार. ओके, डिपेंड करतं तुमचं सिच्युएशन. Practice new habit. काही लोक प्रॅक्टिस करतात न्यू हॅबिटची. आता मी असं करतो. ओके, आता मला नवीन प्रॅक्टिस करायची नाही, आता हे खूप झालं, आता मी असं करणार. ओके, समजलं? प्रॅक्टिसिंग न्यू हॅबिट. समजता मी काय बोलतोय ते? घ्यावरती Common bad habits. आता आपण सगळ्या बॅड हॅबिट बघणार आहेत, कोणत्या कोणत्या. ओके, Sleeping habits. सगळ्यांनाच आहेत, मला पण आहेत, पण मी टाईम ड्युरेशन ठरवलं आहे, मी 6 घंट्याच्या वरती न झोपणार. सफिशियंट आहे तेवढी झोप, काय करायचं जास्त झोपून पण. ओके, जास्त झोपल्यानं मी असं विचार करतो, जर का जास्त झोपलं नाही ना, माझा टाईम पण वेस्ट होईल आणि मला अजून जास्त झोप येईल. म्हणून मी कधी पण लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो, कारण की माझी एक हॅबिट आहे. Skin picking or nail biting. मी बोलून तुम्हाला नेल बाईट. Skin picking स्किन पिकलिंग म्हणजे पिक करणे. आपण बोलतो ना चिमटे वगैरे घेणे कोणाला, आहे ना हॅबिट आहेच ना ते बॅड. आता एखादा चालला त्याला चिमटा घेणार. ओके, कान ओढणे. ओके, not meeting deadlines. ओके, neglecting family. आता एखाद्याची हॅबिट अशी पण असते की आता त्याला एक हॅबिट आहे, आता स्मोक करतोय किंवा अल्कोहोल कन्झ्युम करतोय. आता तो काय करणार? त्याच्या फॅमिलीला निग्लेक्ट करणार. चला, तो डायरेक्ट पहिले स्टार्ट करणार फ्रेंडसोबत, नंतर तो त्याची एक अशी फेज येणार लाईफमधली, तो डायरेक्ट घरी जाऊन सुद्धा ड्रिंक करणार.
तो निग्लेक्ट करणार त्यांच्या फॅमिलीला काही घेणं नाही. मला माझे जे रुटीन आहे माझं डेलीचं ते कम्प्लीट होतं ना, बस मला त्याच्याची महत्त्व आहे. Smoking. बोललो तुम्हाला. Watching too much TV. हे बघा, टी व्ही बघणे, मोबाईल बघणे ही चुकीची हॅबिट नाही आहे, पण एक टाईम ड्युरेशन ठरवा तुम्ही की ठीक आहे, आज दिवसातून मी 1 घंटा टी व्ही बघणार किंवा एक घंटा माझ्या फॅमिलीसोबत देणार, 1 घंटा मी मोबाईल बघणार. किती घंटे वेळ गेले? फक्त 3 घंटे. पण तुम्ही पूर्ण सकाळी उठल्यापासून फक्त टी व्ही आणि मोबाईल जमणार आहे का? Spending too much money. ओके. आता एखाद्याची सवय असते. आमच्यातला एक मुलगा होता, त्याचं नाव नाही घेणार मी कारण की त्यांना बघितलं तर मला मारेल तो. ओके. तर हां, त्याचं नाव घेतलं तर तुम्हाला मारेल असं बोललो मी, ओढेल मला की तू काय माझ्या नावाची का बदनामी करू. त्याच्याकडे खूप सारा पैसा होता, म्हणजे घरी तिचा खूप पैसा होता. तिचे पॅरेंट्स दोन्ही प्रोफेसर होते. तिच्या पप्पांना 2.5 लाख पर मंथ सॅलरी होती, तिच्या मम्मीला 2 लाख पर मंथ सॅलरी होती. ओके. आणि हा एकदम सिम्पल, एकदम त्याला इंग्लिशसुद्धा बोलता येत नाही. ओके. ह्या टाईप म्हणला, मराठी मध्ये शिकलेलं. आता त्यावेळेला जो आमच्यासोबत आला तो, त्याला चांगली हॅबिट लागली ना, चांगल्या मुलांमध्ये राहणं, चांगल्या गोष्टी बोलणं, ओके, अभ्यास करणं. नंतर त्याला 12वीपर्यंत इंग्लिशसुद्धा वाचता येत नव्हती. ओके. मग आता आमच्यासोबत आल्यानंतर थोडी आम्ही इंग्लिश प्रॅक्टिस करायचो. आम्हाला माहिती 4 लोकांना कोणालाच इंग्लिश येत नाही, पण जे बोलतो का ते समजतं ना त्यालाच इंग्लिश बोलणार. आम्ही असं ठरवलं होतं, तू समजते ना माझे बोललेलं, तू समजते पण तू हे सेंटेन्स आहे ना तू यामध्ये, ओके, तुझं पण चुकलंय, तू हे सेंटेन्स नाही यामध्ये. मग ओके, म्हणजे काय एकमेकाच्या चुका काढण्यात गेलो. चुका काढल्यामुळं का झालं, अजून शिकायला भेटलं. चल मला नेत, याला पण नेत, त्याला पण नेत, त्याला पण शिकायला तर लागलो ना. ओके. तसं मग तो आमच्यामध्ये आला. ज्या वेळेला एखादी मुलगी तिच्या पुढे आली, ओके, आता फ्रेंडली सांगतो, ज्या वेळेस एखादी मुलगी त्याच्या पुढे आली तो मग काय करायचा माहिती आहे का, पैशांचा घुमर दाखवायचा, ॲटिट्यूड दाखवायचा. ओके. पण ते त्याच्या पर्सनॅलिटीला सूट होत नव्हतं. आता आम्ही कसं होतो, आमच्याकडं ज्यावेळेला गावातला तुम्ही मुलगा बघितला असेल आणि शहरातला मुलगा बघितला असेल, डिफरन्स आहे दोघांमध्ये पण खूप, पर्सनॅलिटीमध्ये, कपड्याच्या राहण्यामध्ये. ओके. खूप म्हणजे खूप. ज्यावेळेला मी गावाकडे होतो मला सुद्धा माझ्याकडे एकच चप्पल होती की मी 3 वर्ष यूज केली होती. पण ज्यावेळी इकडे आलो का मी दर 3 महिन्याला मी नवीन शूज, नवीन चप्पल घ्यायचो, दर 3 महिन्याला. कारण की हॅबिटच बनली ती, ज्या ठिकाणी राहायचं सिच्युएशननुसार चेंज होणार लागणार. कारण की जोपर्यंत आपण चेंज होत नाही आपली बॉडी, पर्सनॅलिटी, तोपर्यंत समोरचा व्यक्ती पण आपल्याला त्या वेळेला बघत नाही. आता समजा आता तुम्ही ह्या ठिकाणी मी तुमच्या पुढे जर का शर्ट पॅन्ट जस्ट सिम्पल घालून आलो असतो तुमच्यासारखाच सिम्पल, तर मी वाटलो असतो सर आहे म्हणून, पण मी फॉर्मल घालून आलो म्हणजे काही प्रोफेशनल फॉलो करतो मी. ओके. तसंच. Problem gambling. कुठं आलो आपण? हां. ओके. घ्यावरती एकदम. Relationship problem. ओके. Perfectionism. Interrupting. Swearing. Lying. Procrastinating. Excessive leisure activities. ओके. Being chronically late. Blaming others. Spending too much time. ओके. आता यामध्ये काय होणार, प्रॉब्लेम गॅम्बलिंग. ओके. रिलेशनशिप प्रॉब्लेम. ओके. आता या ठिकाणी काय होणार आहे, जे तुम्ही चांगले काम करताय ना त्याचा इफेक्ट होणार तुमच्या फॅमिलीवर. ओके. आता 2 भावांचं रिलेशन आहे, एका भावाला चांगली सवय आहे, एका भावाला वाईट सवय आहे. दोघांचं रिलेशन काय होणार खराब. मी तर चांगला आहे, तू वाईट आहे. मग त्याला काय करणार, ते त्याचं परसेप्शन वेगळं आहे राहणार बघण्याचं त्याला, कारण की तो एक बॅड हॅबिट फॉलो करतोय जी त्याला करायला नाही पाहिजे. ओके. त्यानंतर काय होतं ते, Interrupting. वरती घ्या, वरती. ओके. परफेक्शनिझम. ओके. परफेक्शनिझम म्हणजे काय, परफेक्ट आपण बोलतो ना, ह्या गोष्टीत मी परफेक्ट आहे, या गोष्टीत मी परफेक्ट आहे. ओके. इंटरप्रिटेशन काय ते, इंटरप्टिंग. ओके. इंटरप्ट करणे, डिस्टर्ब करणे, आपलं जे नॉर्मल बिहेवियर असतो आपलं त्याला डिस्टर्ब करणे. स्वेअरिंग. लाईंग. प्रोक्रॅस्टिनेटिंग. आता याची मिनिंग मी तुम्हाला म्हणजे सिम्पल वेने सांगू की थोडं एक्झाम्पल देऊन सांगू. जस्ट नॉर्मली हिंदी म्हणजे स्वेअर म्हणजे कसं माहिती आहे का, एखादी गोष्ट तुम्ही करताय. ओके. आता एक्झाम्पल सांगतो, एखादी गोष्ट तुम्ही करताय. ओके. किंवा ती गोष्ट तुम्ही
आता एखादी मी चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो, ओके, पण लोक काय बोलणार हे बॅड हॅबिट आहे. ओके, आता मी अभ्यास करतो, अभ्यास केल्यानं कोणाचं भलं झालं आहे, चुकीची हॅबिट आहे. अभ्यास केलं नाही पाहिजे माणसं, काय करणे. सांगतोय मी एक्झाम्पल, तुम्ही बोलले ना एक्झाम्पल द्या म्हणून एक्झाम्पल सांगतो. लाईन, जसं की आपण बोलतो ना, चल माझ्या फ्रेंडना स्मोक केला म्हणून मी पण स्मोक करणार. ही काय झाली, लाईन डिपेंड करते त्याच्यावर. आता आपण नाही का, माझा फ्रेंड स्टडी करतोय म्हणून मी पण स्टडी करणार, आमच्यामध्ये खूप होतं. लाईनचा मिनिंग मला म्हणजे माझ्यासाठी सूट होतो. मी सकाळी 4ला उठायचो, माझी हॅबिटच बनली सकाळी 4 वाजता उठायचो आणि अभ्यास करायचा. ज्या वेळेला एखाद्याला कळालं माझ्यापैकी की मी 4ला उठलो आणि मी अभ्यास करतोय, तो 5ला उठणार नेक्स्ट डेपासून. ओके, कंपॅरिझन करणार किंवा मी याच्या अगोदर उठून दाखवणार. पण कोणी उठत नव्हतं 4ला, कारण की मी झोपायचो 10:30-11ला. मला काय असं एवढं जास्त नान नव्हता मोबाईल, इंस्टाग्राम वगैरे बघायचं. झोपायचं, आलो दमलेलो असायचो, खूप झोपायचो. 4ला उठायचं, 4:30पर्यंत उठायचं, मग स्टडी करायचं आपण. मग आता बाकीच्यांनी पण फॉलो करायला लागलेत हा हॅबिट. आता ते जमणार आहे का, तुम्ही 1 वाजेपर्यंत रील्स बघताय आणि 1ला झोपणार, 4ला उठणार, पॉसिबलच नाही. ओके, त्यानंतर एक्सेसिव्ह लेक्चर ॲक्टिव्हिटी. ओके, खूप प्रमाणात ते गोष्ट करणे. आता मी हा पेन आहे, आपण ज्यावेळेला मी क्लिनिकल पोस्टिंगमध्ये होतो माझ्या, ते एक सिस्टर इंचार्ज होतात, मला सिस्टर इंचार्ज माहिती आहे ना, असतात म्हणून. ओके, तर त्या एका वार्डामध्ये 80 पेशंट होते आणि ती यायची आणि ती बोलायची तुम्ही BP ॲपरेटस कसं पकडणार. मग आता हा BP ॲपरेटस आहे, मी बोललो असं पकडणार. ती बोलती तू सांग, म्हणजे आम्हाला असं पूर्ण लाईनमध्ये उभं करायचं, तुम्हाला पूर्ण लाईनमध्ये उभं केलं, तू सांग, तू बोलणार मी असं पकडणार, मग ते बोलणार नाही तू सांग, मग तू का बोलणार मी असं पकडणार, मग तू का बोलणार तू नको सांगू, मग तू सांग, मग तू का बोलणार मी असं पकडणार. मग तू कोणीच नाही आन्सर सांगायचं बरं का रिअलिटी. मग ती बोलणार तसं नाही, BP ॲपरेटस असा पकडायचा. ओके, हा का झालं, म्हणजे हे का झालं एक म्हणजे सांगतो एक्झाम्पल, हे का झालं एक ॲक्टिव्हिटी. ओके, पण त्या सिस्टरांची खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी अशा होत्या की ज्या सगळ्यांपेक्षा वेगळ्या होत्या. ओके, तर आता त्यांचं एकच म्हणणं होतं की रिपिटेशन म्हणजे याचं एक्झाम्पल तुम्हाला याचं सांगतो की एक्सेसिव्ह लेजर ॲक्टिव्हिटी म्हणजे कसं, एकच गोष्ट खूप वेळेस करणं. आता मी तर त्यावेळेला मी हे सांगणार होतो की त्यावेळेला मी हे करत होतो. माझ्याकडे हा एक पेन होता असाच, मला सापडलेला कुठेतरी. मी कधीच माझा पेन यूज करत नाही. मला मी जिथे गेलो ना मला तिथे पेन सापडतं. काय म्हणजे माझ्याकडे आता 3च पेन आहेत. मी 8 महिन्यापासून 3च पेन यूज करतोय, अजून पण संपले नाही. माझ्या डेस्कवर पेन असतात, माझ्या डेस्कवर 10 पेन असे कलर पेन पडलेले आहेत, पण मी ते कधी यूजच केलं नाही. काल त्याची पूजा वगैरे केली पण कधी यूजच केलं नाही, कारण की माझ्या डेस्कवर आहे ना कधी ना कधी कोणता ना कोणता पेन आता बघा 2 दिवसा अगोदर माझ्याकडे हा पेन होता का, आता ह्या डेस्कवर माझ्याकडे हा पेन आला, म्हणून मी विचारलं तुमचा कोणाचा पेन आहे का. ओके, तर मी त्या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी करत होतो. ओके, ही ॲक्टिव्हिटी करत होतो. त्यावेळेला ते सिस्टर बोलल्यात जे पण कोणी हे करतं ना ते बाहेर यावं, बाहेर का करतोय म्हणून. मग त्यावेळेला मी बाहेर गेलो. मग सिस्टरांना बोललो, सिस्टर तुम्ही खूप भारी शिकवतात. त्यावेळेला सिस्टर बोलला मस्का लावू नको, ती माझ्या नेचरमध्येच आहे. म्हटलं ते सिस्टर तुम्ही खूप भारी शिकवतात. ते बोलते मला मस्का लावू नको तू, माझ्या नेचरच तसं आहे लोकांना शिकवायचं. म्हटलं ठीक आहे. म्हटलं अशा वेळेला कोण शिकवणार, तू सांग, नाही सांगितलं तर असा पकडायचा. त्यानंतर आपल्याला तुम्हाला नॉर्मल सलाईनमध्ये नॉर्मल सलाईनची बॉटल 500 ml तिथे एक सिस्टर काम करत होत्या. मी जस्ट मेडिकेशन लोड करत होतो, मला सुद्धा माहीत नव्हतं मेडिकेशनचं नाव काय. सिस्टर बोलला फक्त लोड कर आणि डायल्यूट कर. डायल्यूट करणं माहिती आहे ना, इंजेक्शन घ्यायचं NS पण टाकायचं. मग आता सिस्टर आल्या. त्या सिस्टरांना असं होतं की त्या सिस्टर तिथे दिसल्या तर आम्ही कोणीच थांबायचो नाही स्टेशनवर, नर्स स्टेशनवर. ओके, त्या आल्या. त्या सिस्टर जुन्या होत्या पण ठीक, म्हणजे ते चांगलं होत्या, सगळ्यांना चांगलं शिकवायचं. दुसऱ्या सिस्टर त्यांच्या जुन्या सिस्टर होत्या, पण त्यांच्या सिस्टर आल्या. त्यांनी अशी NSची बॉटल पकडली 500 ml आणि अशी गेली. आम्हाला बोलतात की सांग आता मी यामध्ये काय बघितलं. म्हटलं काय बघितलं तुम्ही यामध्ये, तेच जे पण नॉर्मल सलाईन आहे तेच बघितलं असणार आहे. नाही, परत बघा आता मी काय बघितलं. मग आम्ही विचार केला नाही, हिला हिच्याच वेळेनं समजून सांगावं लागणार.
कारण की मी खूप होतो शरारती, मला माहिती आहे कोणाला कोणत्या टेक्निकने समजून सांगायचं. 2 मिनटं स्टॉप करता का ते? स्टॉप करा, फक्त ॲड करा. ओके, बोर झालं खूप, म्हणजे खूप बोर झालं आज. यावरती घ्या. आता ते बघा, ब्लेमिंग अदर्स म्हणजे कसं, मी स्वतःला ब्लेम करणार, बाकीच्यांना ब्लेम करणार. ओके, मला शिकवता येत नाही, एक्झाम होतो मला शिकवता येत नाही, मी काय बोलणार, स्टुडंटच कॉपरेट नाही आहे माझ्यासोबत. ओके, स्पेंडिंग टू मच टाइम, फुकटचा टाइम आता आपण जो वेस्ट केला तसाच टाइम, स्पेंडिंग टू मच टाइम. ओके, 10 स्टडी हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल स्टुडंट्स. ओके, तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हे मी बनवले आहे पण मी कधी यूज केलं नाही. ओके, घ्यावरती. हां, ट्राय टू स्टडी ॲट सेम टाइम इच डे. आता फॉलो करतो पण स्टुडंट टाइम पिरियड म्हणणे फॉलो केले. तुम्ही आतापासून फॉलो करसाल तर नंतर तुम्हाला बेनिफिट होईल. सेट स्पेसिफिक गोल्स फॉर युअर स्टडी टाइम. ओके, स्पेसिफिक गोल तुम्ही ठरवा, तुम्हाला कसा टाइम हँडल करायचा आहे. ओके, आता आपण हे का बघतोय माहिती आहे का, यामध्ये तुमचं एक असं हे आहे, ब्रेकिंग ऑफ बॅड हॅबिट्स. आपण ब्रेकिंग ऑफ बॅड हॅबिट बघणार आहेत यामध्ये. ओके, आता तुमचं बुकमध्ये वेगळं आहे, माझ्या बुकमध्ये वेगळं होतं म्हणून मी अशा वेळेला बनवले होते. ओके, स्टार्ट स्टडिंग वेन प्लॅन. ओके, स्टार्ट करा म्हणजे तुमचं प्लॅन बनवा की आज मी ॲनाटॉमी एवढं संपवणार, उद्या मी फिजिओलॉजी एवढं संपवणार, सायकोलॉजी एवढं संपवणार. ओके, प्लॅननुसार तुम्ही चाला. वर्क ऑन द असाइनमेंट ऑर मटेरियल्स दॅट आर द मोस्ट डिफिकल्ट फर्स्ट. ओके, हे बघा, हे बुक्स आहे. ओके, एक्झाम्पल सांगतो, बुक्स आहे, पण आपण बोलतो ना नोट्स काढण्यामध्ये तुम्हाला कसे काढतात. माझ्याकडं खूप सारे बुक्स आहे, पण माझ्याकडं 3 असे माझे नोट्स आहे की जे सगळ्या बुक्ससोबत कम्पेअर करतात. म्हणजे माझ्याकडे 10 बुक वाचण्यापेक्षा मी ते 3च नोट्स वाचतो माझ्या, ज्यांना माझ्या खूप काही होऊ शकतं. ओके, म्हणजे तसं तुम्ही सगळ्यात सिम्पल जे तुमच्याकडे स्टडी मटेरियल आहे त्याच्या नोट्स काढा. ओके, हे बॅड हॅबिट्सला आपण कमी करणार आहेत, ते गुड हॅबिट्ससाठी आपण तुम्हाला सांगतोय 10 पॉईंट काय. वर्क ऑन स्टार्ट स्टडिंग वेन वी प्लॅन. ओके, हे झालं आपलं. रिव्ह्यू नोट्स बिफोर रिंग अँड असाइनमेंट. ओके, एकदा तुम्हाला एखाद्या एक्झामला जायच्या अगोदर तुम्ही नोट्स रीड करा, तुमच्या जे स्वतः तुम्ही ओन केलेल्या. तुम्हाला किती समजलं बघा. नोट्स असं नाही की इंग्लिशमध्येच पाहिजे, तुम्हाला किती कळालं ते इम्पॉर्टंट करतं, म्हणजे कळतं. आता मी काय करायचो माहिती आहे का, हॅबिट्स आहे तर हॅबिट्सला मी मराठीमध्ये पण लिहायचो सवय. ओके, आता एखाद्या गोष्टीचं मला मिनिंग नाही कळाला, मी त्या गोष्टीचं मिनिंग मराठीमध्ये लिहायचो कारण की मला समजण्यासाठी. आता माझे नोट्स सगळे यूज करायचे पण त्यांना पण समजतं ते बरोबर तू मराठीमध्ये का लिहिले, मला नाही समजलं म्हणून मी नोट्स बनवले. ओके, आता हे नोट्स माझ्यासाठी आहे, सोशल लोकांसाठी नाही. ओके, तुम्हाला किती समजतं ते तुम्ही नोट्स बनवा. एलिमिनेट डिस्ट्रॅक्शन ड्युरिंग स्टडी टाईम. ओके, आता तुम्ही समजा सांगतो, आता मी सांगितलं परत माझं यायचं. आता माझा ज्या वेळेस स्टडी टाईम असतो मी डायरेक्ट DNDवर मोबाईल टाकून देतो, घेणं देणं नाही. कोणाचा कॉल येऊ, किती एमर्जन्सी हो, स्टडी म्हणजे स्टडीच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. ओके, मग त्या ठिकाणी आता मी DNDवर मोबाईल नाही टाकला. DND माहिती आहे ना, मला ते कधी माहिती पडलं माहिती आहे का, माझ्या फ्रेंडने सांगितलं DND पण यूज करू शकतो तो, त्यावेळेला मला कळालं डू नॉट डिस्टर्ब आहे ना ते का यूज करायला लागलो, कारण की माझ्या फ्रेंडने सांगितलं की तू असं यूज केला नाही ना तुला कॉल येणार नाही. मला वाटलं कॉल आले एखाद्या वेळेस इमर्जन्सी. ओके, त्यावेळेला मी यूज नव्हतो करत, पण नंतर मला कळालं. आता मी DNDवर टाकून दिला मोबाईल, आता मला कोणाचंच नोटिफिकेशन येणार नाही. ओके, पण तुमच्या वेळेला काय होणार, तुमचं ते अर्धा माइंड तुमचं थिंक करणार माझा मोबाईल एकटाच बसला असणार आहे, ते विचारायला कोणीच नाही माझ्याशिवाय. ओके, हा तुमचा माइंड विचार करणार, पण अर्धा माइंड काय बोलणार, नाही यार तुला अभ्यास तर करावाच लागणार आहे, अभ्यासात नाही केला उद्या फेल होशील, उद्या अजून फटके पडणार आहेत, त्याच्यापेक्षा ते करण्यापेक्षा हे कर आज, उद्या ते बघ. ओके, कॉल अनदर स्टुडंट फॉर असिस्टन्स वेन निडेड. ओके, आता तुम्ही आहे, आता तुम्हाला एखाद्या टीचरची हेल्प पाहिजे. ओके, क्वेश्चन विचारा, मी डायरेक्टली क्वेश्चन विचारायचे, कोणत्या पण कोणता पण. मी तर असं होतं की कोणता पण क्वेश्चन आणायचो, क्लासमध्ये बोलतो मॅम मला एक क्वेश्चनचा डाऊट आहे, मॅम मला तर काय बोल. डिफाईन एक असा क्वेश्चन असायचा की जो डायरेक्ट 2010च्या अगोदरचे क्वेश्चन होते, मी ते क्वेश्चन घेऊन यायचो. मॅम मला ह्या क्वेश्चनचा आन्सर नाही कळालं, मला एक्सप्लेन करा बरं. मॅम बोलायचं आता नको, आपला टाईम वेस्ट व्हायचा, एक काम कर तू उद्या ये माझ्या ऑफिसमध्ये तिकडं, मग मी तुला इनलिस्ट करून सांगते काय करायचं. मला माहिती आहे मॅमला येत नाही ते, मला माहित होतं मॅमला काही येणार नाही तो क्वेश्चन, पण मी मुद्दाम विचारायचो. आपण बोलतो ना डाऊट, मग माझा असा डाऊट होता जे की कोणाला येत नव्हतं ते मी सापडून आणायचो. ओके,
रिव्ह्यू स्कूल वर्क ओव्हर द वीकेंड. ओके. आता दिवाळीमध्ये माझ्या टायमिंगला तर मला असाइनमेंट द्यायचे. मी त्या असाइनमेंट माझ्या थोडे भाऊ होते त्यांना सगळ्यांना असाइनमेंट वाटून द्यायचो. लिहा, तुम्हाला माझ्याकडून फटाके, तुम्हाला माझ्याकडून चॉकलेट, जे लागलं ते, फक्त असाइनमेंट कंप्लीट करायची. मग आणि आता पण मी तसंच करत होतो म्हणजे कॉलेज पिरियडमध्ये. म्हणजे ज्या माझ्या फ्रेंड्स होत्या मुली, त्यांना सगळ्यांना एक 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 करून सगळ्यांना वाटून द्यायचं. ओके, तुला काय लागतं, तुला काय लागतं, तुला काय लागतं. ओके, सगळ्यांना वाटून द्यायचं. लास्ट मोमेंटला जायचं, CP प्रेझेंटेशन, काहीच माहिती नाही, पण एक्सप्लेन एवढं खतरनाक करायचं की मॅमला पण बोलायला पाहिजे की हां यानंच लिहिलं. ओके, त्याला बोलतात कॉन्फिडन्स. ओके, कॉन्फिडन्स असणं पण एक चांगली गोष्ट आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स असणं वाईट. माझ्यामध्ये कॉन्फिडन्स होता, माझ्या मित्रामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स होता. तू लगेच पकडलं गेलं जायचं. ओके, तर मी काय करायचो, सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करायचो. डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर ठीक आहे, ज्याला जे लागतं त्याला ते जायचं, कारण की माझं काम इझी व्हायचं. लोड घ्यायचा नाही जास्त गोष्टीचा, प्रॉपर आपल्या स्टडीवर फोकस करायचं, बाकीच्या गोष्टी काय होत राहतील. तसं यावरती चेंजिंग हॅबिट, प्लॅन फॉर सक्सेस. ओके, हेच आयडेंटिफाय करायचं तुम्हाला कोणती हॅबिट आहे. आता मला ही हॅबिट आहे, मी चेंज करू शकणार नाही, कारण की नाही, मी जर का हे नाही केलं, माझी एक तर हॅबिट चेंज होणार, पण कोणती होणार, अनदर वे ना, कारण की मी हे नाही करणार तर मला इरिटेशन होणार. ओके, आयडेंटिफाय हॅबिट यू वॉन्ट टू रिप्लेस इट विथ. ओके, कशी रिप्लेस करणार. आता मला शर्क करण्याची सवय होती. ओके, माझ्या घरच्यांनी काय केलं माहिती आहे का, माझ्या याच्यावरती ज्यावेळेला मी शर्क करायचो ना, माझे खांद्यावरती बॅग ठेवायची, बॅग, स्कूल बॅग, त्यामध्ये भरपूर पुस्तकं भरायची. मग मी शर्क करायला लागलो ना, मग मला दुखायचं होतं की मला असं नको आता नको शर्क करायला, आता गेलं परत दुखायचं, झोपायची चांगली, म्हणून मी करायचंच नाही. सेट अ रिस्पॉन्सिबल गोल, नाही रिझनेबल गोल. हे बघा, तुम्ही रीड करा, म्हणजे मला रीड करायला आहे ना, मी रिस्पॉन्सिबलची जागी रिझन वगैरे असं एकदम एक दोन शब्द इकडे तिकडे मी यूज करतो. Set a reasonable goal and timeline that you can work with. ओके, आता जे पण तुमचा गोल आहे, तुमची टाइमलाईन आहे, ओके, त्यावरती तुम्हाला वर्क करायचं. ओके, Do not try to eliminate more than one bad habit at a time. ओके, आता मी विचार केला, आजपासून मी काहीच वाईट काम नाही करणार, सगळे चांगले काम करणार. पॉसिबल आहे. आता एखादा व्यक्ती आहे जो स्मोक करतो, ड्रिंक करतो, ओके, गाडी फुल फास्ट चालवतो, इकडे जातो तिकडे जातो, टपोरी करतो, तर चांगला तू शांतच बसणार आहे. त्याला एक गोष्टीपासून स्टार्ट करावं लागणार आहे. चला आज हे केलं, उद्या ते केलं. ओके, टेल एव्हरीवन होल्ड युअर. Tell everyone or hold yourself accountable. ओके, प्रत्येकाला सांगायचं आहे की तुम्ही कसे या ठिकाणी चेंज करू शकता तुमची हॅबिट. आता तिला झोपायची सवय आहे, मग आता उद्यापासून काय करणार ती, तिला मी सांगणार तसं झोपायचं नाही, मग ती काय करणार, तिचा वे चेंज करणार. एक तर ती भिंतीला डोकं लावणार. ओके, एक तर ती असा हात करून झोपणार, पण ती झोपणार. तिचा हॅबिट आपण चेंज करू शकतो का, नाही. Eliminate triggers. ओके, जे पण ट्रिगर फॅक्टर आहे, आता तिला काय आलं की मी बोललो म्हणजे तिला राग आला माझा. ओके, मग ती उद्यापासून काय करणार की ठीक आहे यार, आपण सरांच्या टायमिंगच्या लेक्चरमध्ये ना असं नाही झोपत, डिफरंट वेने झोपायचं, ती नवीन टेक्निक यूज करणार. ओके, Breaking of habit. काय होतं ब्रेकिंग ऑफ हॅबिट, तेच आपण जे 10 स्टडी पॉईंट बोललो होतो ना, ते मी केलेलं तयार, फॉलो करा उद्यापासून. मला माहिती आहे तुम्ही त्यातलं एक पण फॉलो नाही करू शकणार, पण फॉलो करा. Replace with good habit. ओके, आता याचं मिनिंग तुम्हाला कळालं, काही सांगायची गरज आहे का. Start with a strong desire to change. ओके, आता मला एखादी गोष्ट चांगली करायची आहे, मग मी एक चांगला डिसिजन घेणार. मला स्टडी करायची आहे, मी अगोदर फेल होणार एक्झाममध्ये, मग फेल झाल्यानंतर माझा इगो हर्ट होणार. मग हे काय आहे, रिप्लेसेबल चेंजेस आहे माझ्या लाईफमधलं. ओके, तसं. Do not allow exceptions while practicing a good habit. आता एखादी मला चांगली गोष्ट करायची आहे, मग मी एक्सेप्शन काय देणार, चल ठीक आहे बाबा, अभ्यास तर करायचा आहे, पण अभ्यास करा पण वाटत नाही. एक मन म्हणतं अभ्यास करायचं नाही, पण एक माइंड काय बोलतो, नाही बाई तू आज अभ्यास केला, उद्या तुझं भविष्य चांगलं असणार आहे. ओके, तुझ्याकडे गाडी असणार आहे. मग ते काय करतात, तुमच्या हॅबिटला चेंज करतात ना. अशा गोष्टी जे तुमच्या हॅबिटला चेंज करू शकतात. Seek support from others for practicing the new good habit. ओके, Continue. समजण्याचं मिनिंग काय, हां नाही समज. सीक सपोर्ट फ्रॉम अदर्स फॉर प्रॅक्टिसिंग द न्यू गुड हॅबिट. ओके, आता मला गाडी चालवायची, फुल जोरात चालवायची, उद्यापासून मला गाडी एकदम स्लोली चालवायची.
मग मी काय करणार, मागं असा व्यक्ती बसवणार त्याला गाडी खूप स्लोली चालवता येते. आता माझ्या पाठीमागं एक असं मुलगा बसलाय, तो बोलतो रायडर, फक्त रायडर, गाडी चालवायची पुढं कोणी येऊ. आणि पाठीमागं माझ्या पप्पांना बसवलं मी. पप्पा का बोलणार, आपल्याला जगायचं आहे बाळा, आपल्याला एवढं लवकर मरायचं. ओके, मग हे काय झालं, एक्झाम्पल सांगतो बरं का मी तुम्हाला. अशा वेळेला का तुम्हाला एखादा डिफरंट एक्झाम्पल सांगायचं तर तुम्हाला समजणार नाही, म्हणून मी असं सांगतो की एखाद्या चांगल्या व्यक्तीसोबत राहून तुम्ही चांगल्या गोष्टी हॅबिट करू शकता. मग मी काय करणार, पप्पांना मागं बसून गाडी हळूहळू चालवणार. ओके, समजलं? बोर होते का? Continuously practice the new habit. ओके, नवीन हॅबिटची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. अभ्यास तर हर रोज करणं आहे का किसी को मी तर करतोच रोज अभ्यास. असं एक पण दिवस नाही की मी अभ्यास करत नाही. जरी माझा टाइम इकडे गेला तरी मी घरातून अभ्यास करणार नाही. ओके, स्किल्स, हे स्किल्स तुम्हाला इम्पॉर्टंट नाही आहे. स्किल्स म्हणजे काय, चांगल्या गोष्टी शिकणे. ओके, ते बंद करायचं. झालं, हॅबिट संपलं तुमचं.